मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामी सूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत काही अशी आहे. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस म्हणजेच जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेली खेडा नावाचे गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजयाबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपती बरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे. आणि तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर त्याने टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही. आज तूच तुझा डाव खेळायचा. बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बाल मूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस म्हणजेच जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेली खेडा नावाच्या गावात वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला होता. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट अशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून ते आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छासाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरवून बघ. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले की त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यांना एक आपलाच जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुताचाच पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली. ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला. ज्यावेळी स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारखा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामी सूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बाळ, मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे
नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगल ज्योतिष्य विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचे काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनली. आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली. आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली, तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. तर मित्रांनो, ही छोटीशी स्वामींची कथा आहे जी स्वामींच्या प्रकट दिवशी ऐकवली जाते किंवा सांगितली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.